वेलकम बॅक गाईज. तर आता परत मी चाललो आहे महाडला. आज आहे विजयादशमी, दसरा आणि पुण्याच्या शॉपचं उद्घाटन आहे. दीड चाललो आहे इथून. आज आहे 2 ऑक्टोबर. पावसाळा ऑलमोस्ट संपलेला आहे, म्हणजे पावसाळ्याचे महिने तर संपलेत. स्टील रिमझिम पाऊस चालू आहे आणि दोन्ही साईडनं रस्त्याचे गवत वाढलं आहे इकडं. बट भारी वाटते, पूर्ण हिरवगार, धरतीनं पूर्ण हिरवी शाल पांघरलेली आहे. अशा प्रकारे हे ग्रामपंचायत ऑफिस. चला चला महाडला. जस्ट वडील फाटा क्रॉस करून मी आता आलेलो आहे रावळच्या इथे. बाजूची झाडे लवकरच सुटणार आहेत, जे आताच दिसले. आणि नदीला पाणी बऱ्यापैकी आहे, कारण की पाऊस चालूच आहे आणि सर्व डोंगर हिरवागार आहे पावसाळ्यामुळे. रस्त्याला स्टील थोडे खड्डे आहेत, जे लवकरच निघून जातील रस्ता कंप्लीट झाल्यानंतर. हा इथून जो काही पॅच आहे तो चांगला झालेला आहे तयार. आणि बट स्टील त्याची फिनिशिंग, त्याची साईड लाईन वगैरे आणखी शिल्लकच आहे. तर ती मला वाटते दिवाळीपर्यंत होऊन जाईल आणि त्याच्यानंतर एकदम चांगला असा रस्ता महाडपर्यंत बघायला मिळेल. इथून रावळाच्या पुढं आलं की इथं राईट साईडला रेल्वेचा ब्रिज आहे. जी कोकण रेल्वे आहे ती इथून पुढे पास होते आणि त्याच्या पुढे येतो गोठे. आता मी आलेलो गोठ्याला. समोर जी घरं दिसत आहेत तिकडे ती दासगावची घरं आहेत आणि मी गोठे 2 क्रॉस करत आहे. आणखी स्टील रस्ता खूप छान झालेला आहे, बट अजून त्याची फिनिशिंग वर्क आणि जे प्लेनवाला रस्ता आहे अजून ते डांबर टाकून तो आणखी बाकी आहे. गावाच्या इथे अजून पण रस्त्याचं थोडं काम मधलं एका पॅचचं शिल्लक आहे. इथे त्यांनी तसेच खडी अंथरून ठेवले आणि त्याच्यामुळं गाड्या स्लिप व्हायचे चान्सेस आहेत. प्लस खड्डे पडलेले आहेत तिथे पावसामुळं. आणखीन एक मी ऑब्झर्व केले की इथे ते लिटरली जसं आपण नाला काढतो तसे नाले इथे तयार झालेले आहेत रस्त्यावरती आणि त्याच्यामुळं म्हणजे एकदम मध्येच खड्डे असे तयार झालेत. बट एकंदरीत रस्ता त्यातल्या त्यात बराच आहे, म्हणजे ठीकठाक आहे, जाऊ शकतो. तरी ही जी बाजूने वाहत आहे ती सावित्री नदी आहे. आत्तापर्यंत तरी ह्या रस्त्याच्या बाजूने कठडे किंवा असे प्रोटेक्शन काही लावलेलं नाही आहे. होपफुली आता रस्ता कंप्लीट झाल्यानंतर इथे लावण्यात येईल, कारण रात्रीच्या वेळेस समजून येत नाही की समोर नदी आहे आणि तिथे अपघात व्हायची शक्यता असू शकते. प्लस हा इथे एक थोडा पॅच शिल्लक ठेवला आहे कामाचा, कारण की इथे त्यानं मोरीचं काम चालू आहे त्याच्यामुळं. आणि पुढं बाकी हा रस्ता एकदम मस्त आहे, एकदम डोंगर पोखरून काढलेला रस्ता, नदीच्या बाजूने जाणारा वळणाचा रस्ता आहे. त्याच्यामुळे एक नंबर सुंदर असा रस्ता आहे आणि सिनिक रूट असल्यामुळं गाडी चालवायला पण खूप मजा येते. 4:45 झाले आणि मी पुण्याच्या इथे आलो, सामान लोड केले. आता मी चाललो आहे. एक नंबर. रिबीन लावून घेतले आम्ही. फूल बनायला चालू आहे. हां इधर गांधी गाड़ी पार्क करते. ऐसा एक्साइटेड. काका के आलेले आहेत, त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
त्याचं येई नाही. फॅन चालू केला ना काय बोलायचं ते पण सांगा. सव्वा वाजलेत आणि सगळं सेलिब्रेशन झालेलं आहे. निघालेत तर सगळे एक 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 एक. साडेसहा वाजलेत आणि आता सगळे निघाले.